पाहू शकता की डायनिंगला अटॅच्ड बाल्कनी केलेली आहे, त्यामुळे जेवत असताना खूप हवेशीर वाटतं. तुम्ही हे दार पाहू शकता, ह्याला फ्रेंच डोअर असे म्हणतात. ह्याची साईज आपल्या चौकटीप्रमाणे बनवून दिली जाते. तुम्ही हे लाईट्स पण पाहू शकता, जिथे आम्ही क्रॉकरी ठेवण्यासाठी ग्लास बसवणार आहे. इथे वॉश बेसिन आहे, जेणेकरून आपल्याला जेवण झाल्यावर जास्त लांब जाण्याची गरज पडणार नाही. इथल्या इथेच आपल्याला हात वॉश करता येतील. सो आता आपण जाऊयात आमच्या किचनकडे. सॉरी, हा एक पॉइंट राहिला. हा कॉर्नर आम्ही डिझाईन करण्यासाठी किंवा ह्या कॉर्नरला एक लुक देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पण बाल्कनी पण पाहूयात कशी आहे आमची. इथे बाहेर ग्रिलिंग केलेलं आहे, जेणेकरून हवेशीर वाटेल इथे. आणि वर सो आता आपण जाऊयात किचनमध्ये. सांगायचं झालं तर मी एक कृष्ण भक्त आहे आणि त्यांच्याशी आणि ही आहे आमची गेस्ट रूम, जिथे तुम्ही बघू शकता की आम्ही एकच कलर वापरलाय, कारण जेणेकरून या रूमचा जास्त काही वापर होणार नाहीये. सो ॲटलिस्ट आम्ही ही गेस्ट रूम म्हणून वापरू शकतो. आणि आमचं इकडे थोडंसं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे सुद्धा मास्टर बेडरूम असल्याने वॉशरूम अटॅच्ड आहे. अगदी सेम खालच्यासारखं स्ट्रक्चर आहे याचं. कमोड वगैरे अटॅच्ड सगळं आहे. आपला लास्ट पॉइंट आहे आपलं टेरेस. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.